नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी रूपा. रूपा जेवणाची पाटी डोईवर घेऊन बाहेर पडली ही लक्ष्मीच्या पादीत शिरून पुढं निघाली. तिनं डोकीवरचा पदर दातात धरला होता आणि डाव्या हातानं निऱ्याचा घोळ किंचित उचलून त्याची पायात होणारी लुडबुड तिनं बंद केली. पण त्याच वेळी तिच्या रसरशीत पोटऱ्या उघड्या पडल्या होत्या आणि तिचे ते शिंदेशाही तोडे झळकू लागले होते. ती चोफाळ्याजवळ येऊन पुढं निघाली. तो चोफळा म्हणजे तिथं फार दिवसांपूर्वी एका फकीरानं समाधी घेतली होती नि त्या थडग्यावर गजा भूतासारखा बसला होता. रूपाला पाहताच तो कावराबावरा झाला नि हळूच उठला. त्याला पाहून रूपाला भीती वाटली. तिनं वळून पाहिलं तेव्हा मती डोकीवर रिकामी पाटी घेऊन येत होती. तेव्हा रूपाला बरं वाटलं. तिनं पुन्हा वेग वाढवला. ती पाच संपली नि एक लहानशी चढण लागली. ती चढून रूपा वर गेली आणि एका वळणावर पडून दिनकर आला. पुढून दिनकर आला. त्याला पाहून ती चपापली नि तोंडाला पदर लावून हसत उभी राहिली. काय सरकार, बरं आहे का? रूपानं विचारलं. अगदी खुशाल आहे, दगडासारखा. दिनकर हसत उतरला नि रूपा कपाळाला आठ्या घालीत ती त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली, माणसानं दगडासारखं वागू नये आणि दुसऱ्याच्या डोकीत दगड घालू नये. मला काहीच समजलं नाही. दिनकर बोलला. तुम्हाला काहीच समजणार नाही, रूपा किंचित करवट सुरात म्हणाली. कारण दगडाला काय समजणार, दगड तो दगडच. परंतु रूपा, तुला म्हणायचं तरी काय? दिनकरनं विचारलं. रूपा म्हणाली, मला सांगायचंय की तुम्ही मला हलकट का समजता मी माझा तिरस्कार का म्हणता? मी रूपा आहे म्हटलं. रूपा, तुला काहीतरी गैरसमज झाला आहे. दिनकर म्हणाला. कुठं निघालीस? मळ्यात भाकरी घेऊन, रूपा बोलली. आणि तुमची सॉरी? गावात भाकरी वाट पाहत असेल म्हणून. मग लवकर लगीन करीत नाही का करायचं? मग काय झालं असतं? मग जेवणाची पाटी चालत आली असती. पण लग्न एकट्याचं होत नसतं, तो म्हणाला. त्यासाठी चांगली नवरी मिळावी लागते. चांगली म्हणजे? तिनं विचारलं. चांगली म्हणजे देखणी, गुणी, शहाणी म्हणजे? बोला की, थांबलात का? रूपा म्हणाली. तुम्हाला नवरी कुणासारखी हवी? ती जर तुझ्यासारखी मिळाली तर मला आनंद होईल. पण ती तुझ्यासारखी भांडखोर नसावी, दिनकर म्हणाला. रूपा गालात हसली. तिनं विचारलं, मी भांडखोर आहे? कोण म्हणतं तू भांडखोर आहेस? दिनकर म्हणाला. मी आपलं सांगितलं ग. तोच मती रूपाचा पाठलाग करीत आली. ती जळणाचं निमित्त काढून रूपाच्या मागोमाग निघाली होती. तिला पाहताच दिनकर म्हणाला, जा आता, ती बघ तुझी मावशी आली, पळ. येऊ द्या, रूपा म्हणाली. गावात जाऊन लवकर परत या. मी भाकर देऊन लगेच परत येते. मळ्यातच थांबा, मला तुमच्याशी बोलायचंय. काय बोलायचंय? ते तुमच्या मळ्यात येऊनच सांगेन. तरी पण सांग ना. आता नाही,
मग मळ्यात येऊन. बरं, जातो मी, असं म्हणून तो पुढं गावाकडं चालू लागला. नि रूपा आपल्या मळ्याकडं निघाली. तेवढ्यात मतीनं हाक मारली, आओ रूपाबाई, वाईस थांबा की, गरीबाला बी येऊ द्या की. रूपानं आपली चाल मंद केली. मती जवळ आली नि मग त्या दोघी शांतपणे चालू लागल्या. चालता चालता मती जीप चावून म्हणाली, रूपा, एक गोष्ट बोलू का? पण तुला राग येणार नसल तर बोलते. मला मुळीच राग येत नसतो. रूपा तिरप्या नजरेनं मतीकडे पाहत म्हणाली, जे माणूस मीठ खातं त्यालाच राग येत असतो, नि मी तर कधीच मीठ खात नसते. बोला तुम्ही. मग बोलतेच तर. मतीला जोर आला. मग बोला ना. रूपा बोलली. आता दिनकर काय म्हणत होता? मतीनं विचारलं. काहीच नाही. रूपा उत्तर. नाही कसं? बरंच हितगुज चाललं होतं तुमचं. मती म्हणाली, मी येऊन तुमचा घोटाळा केला. नाहीतर काय झालं असतं? रूपानं विचारलं. ती हसली. नाहीतर त्या दिनकरनं ही चांदणी गटकन गिळून टाकली असती की, असं म्हणून मती मोठ्यानं हसली. रूपानं हसत विचारलं, मला गिळून टाकाया मी का पेडा आहे? रूपा, तू काय आहेस ते तुलाच कळत नाही. पण रूपाबाई, लोक तुला काय म्हणतात ते मलाच ठाव आहे. पण काय? रूपा हुंकारली. मती म्हणाली, मुर्गाच्या बेंबीत कस्तुरी असती, पण त्याला कळत नसतं. गवतासाठी तो धडपडत असतो, तसं तुझं झालंय. मला का? हीच काहीच समजलं नाही. रूपा गंभीर होऊन म्हणाली, सरळ सांगा की. हे देखणेपण, ही केळीच्या कोंबामानी तरणी करकरीत काया, हे गुण, हे सारं जवळ असून बी तुम्ही गवतासाठी तडफडताय. ह्याला काय म्हणावं? आओ, ही 3 लोकांच्या मोलाची रूपा त्या दिनकरच्या मागं लागावी, ह्याचं मला भारी वंगाळ वाटतंय. असं रूपा म्हणाली. आता मला समजलं बरं का? तुला काहीच समजलं नाही. मती म्हणाली, तू दिसावी म्हणून कितीतरी तरणी पोरं झुरत्यात, मरत्यात नि म्हणत्यात. काय म्हणत्यात? रूपानं मध्येच विचारलं. ती म्हणत्यात दिवस मावळावा, पण ही रूपा आमच्या नजरेआड होऊ नये. मती म्हणाली, रूपा, तुझी तराच न्यारी हाय, नि तिचं कैकासनी खूळ भरलंय या. बरं, पण माझं कुणाला खूळ भरलंय ते तरी कळू द्या की. रूपा बोलली. एक तरी नाव सांगा की. मती धीर करून म्हणाली, या गावात तुझं खूळ भरलेला माणूस म्हणजे तो गजा नांगरा. त्यानं अन्न सोडलं या, त्याची झोप उडाली या, नि तो तुझ्यासाठी झुरणी लागलाय. काय म्हणता? माझ्यासाठी गजा झुरणी लागलाय? रूपानं विचारलं. देवा शपथ ग रूपा, गजा तुझ्यासाठी नुसता झुरतोय. मती रडवा चेहरा करून बोलली. रूपा काळजीच्या सुरात म्हणाली, खरं बाई, माणसाला कधी नि काय होईल याचा नेमच नाही. त्यात गावात कोंबड्याचा रोगही आला आहे. तेव्हा मतूबाई, तुम्ही एक काम करा. काय करू? मतीनं विचारलं. तुम्ही गजाची चौकशी करा. म्हणजे तो गजा माझ्यासाठी झुरणी लागला आहे का त्याला कोंबड्याचा रोग झाला आहे
तेवढं पाहून मला सांगा, असं बोलून रूपा हसली. मती हिरमुसली आणि विचार करून म्हणाली, रूपा, या दिनकर बद्दल तुझं काय मत आहे? तुला त्याच्याबद्दल काय वाटतं? काहीच नाही, रूपा उत्तरली. नाही कसं? मग त्यो तुला कुठं बी अडवितो कसा आणि तू त्याच्याशी बोलत उभी राहतीस, याचं नाव काय? बोललं म्हणून काय झालं? रूपा गंभीर चेहरा करून म्हणाली. माणूसच माणसाशी बोलतं, त्यात वाईट काय आहे? असं का? मग गजाशी का बोलत नाहीस तू? मतीनं विचारलं. मत्तूबाई, तुमचं खरं आहे, मी गजाशीही बोलले असते, पण काय करू? तुम्हीच म्हणता की त्याला खूळ भरला आहे, तेव्हा थोडं थांबा. त्याचं ते खूळ जाऊ द्या, मग मी बोलेल की त्याच्याशी. हे ऐकून मतीचा चेहरा पडला. ती दुचमटली. तिनं विचारलं, एक गोष्ट विचारू? विचारा की. दिनकर चांगला आहे का? मला काय ठाऊक? मी म्हणते दिनकर वंगाळ आहे. मती नाकाचा शेंडा उडवून म्हणाली. तो नुसता कावळा आहे, दॉड मेला. मतीचे ते शब्द ऐकून रूपाला राग आला. ती पुढं काहीच बोलली नाही. ती भरकन आपल्या मळ्यात गेली. तिनं मतीकडं वळूनही पाहिलं नाही. आपल्या वडिलांचे जेवण देऊन रूपा परत फिरली होती. ती झपाट्यानं चालत होती आणि तिची तरल नजर समोर भिरभिरत होती. आता तिच्या मस्तकात दिनकरचाच विचार थैमान घालीत होता. ती समोर दिनकरच्या मळ्याकडे पाहत होती. त्या मळ्यात आपण कधी एकदा जातो असं तिला वाटत होतं. ती आपली गती वाढवीत होती नि मळा नि आपण यातलं अंतर कापीत होती. तिचं हृदय उगीच धडधडत होतं. जसा तो मळा जवळ येत होता, तशी ती पाठीवरील पदर पुढं ओढून आपली उभार छाती दडवीत होती नि गालात हसत होती, लाजत होती. परंतु तिचे पाय थांबत नव्हते. तिला एक भयंकर ओढ लागली होती. पण ती ज्या पादीतून चालत होती, ती पाद सरता सरत नव्हती. त्या पादीतील ती तांबड माती तिच्या पायाखाली दबत होती नि बाजूची चिल्लारी हळूच तिच्या पदर धरून तिला उभी करीत होती. चिल्लारीच्या काट्यात आपला पदर अडकला की ती गपकन थपकत होती आणि पदर सोडवून घेऊन ती पुन्हा पुढं चालत होती. रूपानं दिनकरच्या मळ्यात येऊन सर्वत्र नजर फिरवली, तेव्हा मळ्यात सामसूम झाली होती. मळ्यात काम करणारी माणसं भाकरी खायला ओढ्यावर गेली होती नि विहिरीजवळ असलेल्या घरात दिनकर रूपाची वाट पाहत होता. रूपानं इकडं तिकडं पाहून मळ्यात दुसरं कोणी नाही याची खात्री करून घेतली नि ती गपकन त्या घरात शिरली. तिला समोर पाहून दिनकर चकित झाला. रूपा डोईवरची पाटी खाली ठेवून त्याच्या पुढं शांत उभी राहिली. ती त्याच्या डोळ्यात पाहत होती नि गालात हसत त्याच्या हृदयाचा ठाव घेत होती. रूपा, उशीर केलास, दिनकर बोलला. अगं बाई, रूपा डोळे विस्पारून हनवटीला करंगळी लावून म्हणाली. अहो, मी आले याबद्दल देवाला हात जोडायचं सोडून मलाच विचारता की उशीर केलास? असं बोलून ती हसली. त्या एकांतानं पुलंकित झाली. तिचं मस्तक सुन्न झालं नि ती गपकन पुढं जाऊन तिच्या हृदयाशी बिलगली, एकरूप झाली. आणि ती देखणी रूपा हृदयाला भिडतात दिनकर भान हरपला. सर्व काही विसरला
नि त्यानं तिच्या कोमल होटांवर आपले ओठ ठेवून तिचा एक मुका घेतला. तशी ती अधिकच उद्दीपित झाली, मोहरली. तिच्या नाजूक भावना पेटल्या. ती एकसारखी गालात हसत होती नि एका नव्या नि आगळ्या सुखाची वाट पाहत होती. रूपा जेव्हा त्या घरातून बाहेर पडली तेव्हा ती घामानं डबडबली होती. तिचे गोरे गाल लालसर झाले होते. ती अंगणात गपकन थांबली नि गरकन वळली तेव्हा दिनकर सोप्यात उभा होता. त्याला तिनं विचारलं, आणखी काय हुकूम सरकार? परत कधी भेटणार? सांगाल तेव्हा? ती हसली. नंतर ती पदरात हसू दडवीत गावाकडे चालू लागली. दिनकर विचारात पडला. रूपा मनानं, रूपानं नि गुणानं श्रेष्ठ असून ती आपल्यावर प्रीत करीत आहे अशी त्याची खात्री झाली. परंतु लगेच त्याला मतीची आठवण झाली नि ते मतीचं भूत पुन्हा त्याच्या मस्तकात थैमान घालू लागलं. तो स्वतःला विचारू लागला, ही सुंदर गुणी रूपा त्या हलकट मतीच्या नादी का लागली असावी आणि ती मती ह्या रूपाचा सारखा पाठलाग का करीत असावी? हे कोडं कसं उलगडणार? मती रूपाचा घात करील अशा बाईशी रूपा का सरळ वागते हा एक प्रश्नच आहे. आणि मग तो खिन्न झाला. रूपानी मती यांच्या विचारानं त्याचं डोकं बधीर झालं. रूपा फार दूर गेली होती. ती नव्या आनंदानं नि नव्या विचारानं हर्षभरीत झाली होती नि घराकडं चालली होती. ती स्वतःशीच लाजत होती नि हसत होती. तिनं लक्ष्मीची पाद मागं टाकली नि ती पुन्हा चकित झाली, कारण एका झाडाखाली मती तिचीच वाट पाहत उभी होती. रूपा जवळ येताच मतीनं विचारलं, कुठनं आलीस? मळ्यात जेवण देऊन. मग दिनकरच्या मळ्यात कशाला गेली होतीस? सहज. तरी पण सहज. तसं कसं? तसंच. नाही मग? तुमची काहीतरी निराळी भानगड आहे. मती रोखून पाहत म्हणाली. तसं समजा, रूपा उत्तरली. रूपा, मती गंभीर चेहरा करून म्हणाली, गजाचा बाप धोंडीबा डंगारना गजासाठी तुला मागणी घालाया येणार हाय, म्हणजे तुझं गजाशीच लगीन होणार हाय. तवा गजाच्या हातात उष्टी पत्रावळी देऊ नको. हे ऐकून रूपाचं डोकं पुन्हा तापलं. ती म्हणाली, सरळ बोला. मला समजलं नाही. उष्टी पत्रावळी म्हणजे काय? म्हणजे असं की तू दिनकरला वरचेवर भेटत असतीस. मती म्हणाली, आणि आता तू काय करून आलीस? खरं सांग. काही नाही, रूपा बोलली. नाही कसं? तुझा चेहरा लालबुंद कशानं झालाय? मतीनं कडवट सुरात विचारलं. रूपा पदरानं घाम पुसून म्हणाली, माझा चेहरा मुळाचाच लाल आहे. ही माझी उष्टी पत्रावळी उकिरड्यावर टाकीन, पण गजाला देणार नाही. धोंडीबा डंगारण्याचा बाप आला तरी बी गजाशी लग्न करणार नाही. पुढं बोला. मग बाई काय बोलायचं? मती कणत म्हणाली. पण मी म्हणते, तो बिचारा तुझ्यासाठी झुरणी लागलाय. वाईट दया येऊ दे त्याची. आणि हे बघ रूपा, तू अजून लहान आहेस, पण म्या डोकीचं केस थोडं इतकं गडी जवळून बघितल्या ती.
पर म्या कुणावर कवाच अन्याय केला नाही आणि तू गजावर अन्याय करून त्या दिनकरच्या नादी लागली आहेस. पर मी म्हणते त्यात बिघडलं तरी काय. रूपा भुवया चढवून म्हणाली, मला दिनकर आवडतो नि त्या गजाची मला किळस येते. त्याला मी काय करू न ग. मती गंभीर चेहरा करून म्हणाली, पण सांभाळ, तरुण पण लोण्यासारखं असतं. त्या आगीपुढं लगेच पागळतं. त्यात दही होत नसतं. एखाद्या दिवशी भलतसलत करशील नि टरकन पोट वाढल आणि गाव तुझ्या बापाच्या मिशीला कांद बांधील. पुरं. रूपा मतीचा तो उपदेश ऐकून चिडक्या स्वरात म्हणाली, मी लहान नाही नि मला सारं कळतं बरं का. तुमचं म्हणणं हेच की मी दिनकरच्या नादी लागू नये नि गजाच्या गळ्यात पडावं. पण मी म्हणते मी त्या गजाला जवळ केलं तर माझं पोट वाढणार नाही हे कशावरून. हे ऐकून मती क्षणभर गप्प झाली, विचारात पडली आणि एकदम मोठ्यानं हसून म्हणाली, अगं रूपा, तुझा एवढा राग का आला. अगं म्या थट्टा केली. म्या तुझं मन बघितलं. तुझी तू मुक्त्यार आहेस. आणि खरं सांगू, बायकांच्या जातीनं एकदाच प्रीत करावी असं माझं मत आहे. मती एकाएकी उलटली. हे पाहून रूपा आश्चर्यचकित झाली नि आताही मती पुढं कोणता सापळा लावणार याचा विचार करू लागली. आणि ती बेरकी मती नवीन जाळं टाकून हा मासा कसा पकडावा याचा विचार करून म्हणाली, लगीन होय पावतर वाकडं पाऊल पडू नये. यादी लगीन कर नि मग तू रामाचं राज कर. एवढं ते मला समजतं. रूपा चालत म्हणाली, आणि मतूबाई, मी कुणाही पुढं पांगळायला लोणी नसून मी माणूस आहे, माणूस. तेच ग मी म्हणते. मती मनात जळत पण लटकस हसत म्हणाली, आपला जन्म काकणासारखा हाय. एकदा का काकण पिचकलं की त्याचा नाद कायमचा जातो. त्यानंतर रूपा काहीच बोलली नाही. पण मती एकसारखी बोलतच होती. बाईनं कसं वागावं, कसं बोलावं, लगीन करावं, संसार करावा असं सारखं बडबडत होती. आणि रूपा गुमान ऐकत होती. त्या दोघी गावात शिरल्या आणि त्यांच्या पायाखालील वाटेला फाटा फुटला. रूपा आपल्या घराकडे वळली नि मती सरळ पुढं गेली. ती मनात म्हणत होती, ही रूपा माझ्या जाळ्यात काय येत नाही. या रूपानं माझ्या डावात न येणं याचा अर्थ हा माझा पराभव आहे. आतापर्यंत मी म्हणणाऱ्या पोरींना मी धूळ चारली आहे. मग ही रूपाच मला का चकवीत आहे. मला चुकून त्या दिनकरला भेटत असते. आता दोनच मार्ग आहेत आणि ते म्हणजे कसंही करून रूपाला गजाच्या हवाली करायची, नाहीतर ती दिनकरच्या घरी चालून गेली की तिच्या बापाला नेऊन तिचं ते गुपित उघडं करायचं. हे जर आपण केलं तर रूपाचं वाटोळं होणार यात शंकाच नाही. शिवाय तिच्या बापाला गावात तोंड दाखवता येणार नाही. दिवस उगवून मावळत होते. गजा एकेरीवर आला होता. त्यानं मतीच्या माग भलता तगादा लावला होता. मी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. मला रूपा मिळालीच पाहिजे असं तो रोज म्हणत होता. आणि त्यामुळे मती इरेला पेटली होती. ती रूपाच्या माग हात धुवून लागली होती. जिकडे रूपा जाईल तिकडे जात होती. तिला भुरळ घालीत होती. अगदी सावलीसारखी ती रूपाच्या बरोबर वावरत होती. रूपाला मतीचा हेतू समजला होता, परंतु ती टाकून बोलत नव्हती.
मात्र आपण या मतीच्या जाळ्यात सापडायचं नाही असा तिनं निश्चय केला होता. वाघ उठलेल्या रानातून चालावं तशी ती प्रत्येक पाऊल जपून टाकीत होती आणि वरचेवर मतीला चुकवून दिनकरला भेटत होती. आपली रूपा थोर झाली आहे, तिचं लगीन लवकर झालंच पाहिजे असा आबाजीनं निर्धार केला होता. तो रूपाला स्थळ पाहण्यासाठी गावोगाव भटकत होता आणि नानूबाई 33 कोटी देवांना नवस करीत होती. ती हात जोडून म्हणत होती, माझ्या रूपाचं लगीन झालं की मी रूपाच्या भारोभार भंडारा मी खोबरं खंडोबावर उधळीन. अलीकडं मतीनं नवीन तंत्र अवलंबलं होतं. ती रूपाला भेटली की गजाची निंदा करीत होती नि दिनकरचं कौतिक करीत होती आणि त्यामुळे रूपा चकित होत होती. नि टोनातील राळा मुसळा खालून निसटावा तशी ती मतीला बगल देत होती. परंतु मती तिची पाठ सोडित नव्हती.